we just learn about what is the classification of introduction of classification of an element. Then we'll just I just said various types of elements are classified into various types of according to various types of properties. Then Doverenner is a scientist, German scientist. He suggests or he proposed a theory called Doberanner's triads in 1817. He suggested that properties of an elements are related to their atomic masses. Doberanner triads means 3 डोबेरायनर हा एक जर्मन सायंटिस्ट होता. त्याने 1817 मध्ये एक थिअरी प्रपोज केली आणि असं सांगितलं की जे काही इलेमेंट्स आहेत तर ते किंवा इलेमेंटची प्रॉपर्टीज आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे. ओके. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स अँड कॉल्ड देम ॲज ट्रायड्स. त्याने 3 इलेमेंटचा ग्रुप केला आणि त्याला ट्रायड असं नाव दिलं. आणि कशाच्या बेसवर त्या इलेमेंटचं ग्रुपिंग केलं तर अकॉर्डिंग टू द केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे 3 केमिकल प्रॉपर्टीज सेम असणाऱ्या 3 इलेमेंटला एकत्र केलं आणि त्याला नाव दिलं ट्रायड्स. ही कॉल्ड देम एज ट्रायड्स. ही अरेंज्ड 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड्स अँड इन अन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. त्याने काय केलं तर ह्या 3 इलेमेंटला ट्रायड्समध्ये अरेंज केलं आणि कशाच्या बेसवर एक तर त्यांची केमिकल प्रॉपर्टी सिमिलर आहे शिवाय त्यांचं ॲटॉमिक मास हे काय आहे इन्क्रीजिंग ऑर्डरनी प्लेस केलं आहे. म्हणजे पहिल्याचं कमी, दुसऱ्याचं त्यापेक्षा थोडंसं जास्त, तिसऱ्याचं सगळ्यात जास्त. अशा प्रकारे त्या 3 इलेमेंटचं ग्रुपिंग केलं त्याने. देन ही स्टेटेड दॅट ॲटॉमिक मास ऑफ अन मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. त्याने असं सांगितलं की जे त्या 3 ट्रायडमधलं जे काही मधला एलिमेंट आहे, जो काही मधला एलिमेंट आहे तो एलिमेंट किंवा त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास जे आहे ते बाकीचे जे 2 आहेत त्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं आहे. ओके. मधल्याचं ॲटॉमिक मास आहे राहिलेल्या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं आहे. ओके. खरं तर नॉट ऑल नोन एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू ट्रायड्स. म्हणजे सगळेच काही एलिमेंट्स जे नोन आहेत ते या ट्रायड्समध्ये क्लासिफाय होऊ शकत नाहीत. जस्ट टेक अबाउट एन एक्झाम्पल अबाउट व्हॉट इज डोबेरायनर ट्रायड. व्हॉट इज ही ट्राइंग टू से. फर्स्ट लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम हे एक ट्रायड आहे किंवा त्रिके आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. त्याने काय सांगितलं की मिडल एलिमेंट जो आहे, मधला एलिमेंट सोडियम, याचा ॲटॉमिक मास हे लिथियम आणि पोटॅशियम यांच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं असणार आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. म्हणजे एक्झॅक्टली असं नाही, अप्रॉक्सिमेटली त्याच्या आसपास. सो आपण इथे एक्झाम्पल बघूया. लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा आहे 23, पोटॅशियमचा आहे 39.1. ओके. तर आता आपल्याला काय बघायचं आहे. सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि त्याने काय सांगितले लिथियम आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास त्यांचं मीन हे या सोडियमच्या ॲटॉमिक मास एवढा असणार आहे. सो लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, पोटॅशियमचं ॲटॉमिक मास आहे 39.1. यांचं मीन काढायचं म्हणजे या दोघांचं सम करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. सम आलं 46/2. किती आलं 23. एक्झॅक्टली 23 आलं. म्हणजे लिथियम आणि पोटॅशियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे किंवा त्यांच्या ॲटॉमिक मीन आहे, ॲटॉमिक मासचं मीन आहे ते बरोबर सोडियमच्या ॲटॉमिक मास एवढं आहे. ओके. सो लिथियमचं 6.9, पोटॅशियमचं 39.1. दोघांची जर सम केली, ए लिथियमला म्हणलं आहे आणि सी पोटॅशियमला, दोघांची सम केली 46 आली. 46 डिवायडेड बाय 2 किती आलं 23. 23 इज एक्झॅक्टली टू द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. ओके. Okay. Here we discuss
one example, lithium, sodium and potassium. We'll take another example, calcium, strontium and barium. कॅल्शियमचा ॲटॉमिक वेट आहे 40.1, स्ट्रॉन्शियमचं 87.6 आणि बेरियमचं 137.3. लॉ काय सांगितलं किंवा डोबेरानेने काय सांगितलं की मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे बाकीच्या दोघांच्या समच्या मीन एवढं असणार ॲटॉमिक मासच्या. ओके, सो कॅल्शियम आणि बेरियमच्या ॲटॉमिक मासचं सम केलं 170.4 177.4 आणि त्यांचे मीन आलं 88.7. ॲक्च्युअल किती आहे 87.6 आणि आलंय किती 88.7. दॅट्स वाय ही सेड इक्वल टू द मीन ऑफ, approximately equal to the mean of, not exactly, approximately equal to the mean of atomic masses of other two elements. ओके, तर इथे 88.7 आले आणि ॲक्च्युअल आहे 87.6. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल, क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन. अजून एक एक्झाम्पल बघूया की त्याच्या थ्रू जे सांगितले ते योग्य होते का. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5, ब्रोमिनचा 79.9, आयोडीनचं 126.9. ओके, सो क्लोरीनचं 35.5, आयोडीनचं 126.9, टोटल आलं 162.4/2, 81.2 आणि ॲक्च्युअल किती आहे 79.9 आणि आलंय किती 81.2. म्हणूनच डोबेरानेचा हा जो काही ट्रायडचा रूल आहे किंवा हे काही ट्रायड आहेत ते सगळ्या एलिमेंटला फॉलो होत नाही किंवा सगळे एलिमेंट या ट्रायडमध्ये क्लासिफाय होत नाहीत. देन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू सांगितले, नॉट इक्वल टू. सो फक्त काही एलिमेंट्सनाच हे लागू होणार आहे, सगळ्या एलिमेंटला हे लागू होणार नाही. म्हणून सगळे एलिमेंट हे डोबेरानेच्या ट्रायड्समध्ये क्लासिफाय होत नाहीत किंवा केले जात नाहीत. ओके.